लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना काजळ लावलेलं खूप सुंदर दिसतं. सगळ्यांचे डोळे खूप सुरेख आणि छान दिसतात. पण मोठ्या लोकांसाठी तर काजळ सेफ आहे. पण लहान मुलांसाठी काजळ लावणं ही सेफ आहे की नाही आहे? नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तो आज आपण बोलणार आहोत लहान मुलांना काजळ लावण्याबद्दल. लहान मुलांना काजळ लावणं हे योग्य की अयोग्य? जर आपल्याला लहान मुलांना काजळ लावायचं आहे, तर आपण कोणतं काजळ त्यांना लावायला पाहिजे? काजळ लावल्यामुळे डोळ्यांना लहान मुलाच्या डोळ्याला कोणता फायदा होत असतो? सोबत डॉक्टर जे आहे आजकाल डॉक्टर लहान मुलांना काजळ लावण्यासाठी मनाई करतात. तर ते का बरं मनाई करतात? काजळ लावण्याच्या मागे काही मिथ आहे. ते मिथ खरे आहे की खोटे आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण हे जाणून घेऊया की आजकाल जे डॉक्टर्स आहेत ते काजळ लावायला छोट्या बाळांच्या डोळ्यामध्ये काजळ लावण्यासाठी का बरं मनाई करतात? त्याचं पहिलं कारण म्हणजे की आपण जे मार्केटमधून आणलेलं जे काजळ बाळाला लावतो, त्यामध्ये केमिकल असण्याचे जास्त चान्सेस असतात आणि जर तसं काजळ आपण आपल्या बाळाच्या डोळ्यामध्ये लावलं, तर बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. सोबत त्याला ॲलर्जी किंवा रॅश होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. बाळाला कोणत्याही प्रकारे त्याच्या डोळ्याला इजा होऊ नये म्हणून डॉक्टर्स आपल्याला बाळाला काजळ लावण्यासाठी मनाई करतात. सोबत जर तुम्ही घरी बनवलेलं सुद्धा काजळ असेल, तरी सुद्धा आजकाल सगळ्यांचे नखं जे आहेत ते वाढलेले असतात. आजकाल नखं वाढवण्याचा तसा ट्रेंडच आहे. जर तुमचे नखं वाढलेले आहे आणि जर तुम्ही तशाच बोटाने बाळाला काजळ लावत असेल, तर ते त्याच्यामुळे बाळाच्या डोळ्याला इजा होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि सोबतच जर तुमचा हात स्वच्छ नसेल, धुतलेला नसेल, तर बाळाला इन्फेक्शन पण होऊ शकते. म्हणूनही एक कारण आहे की डॉक्टर्स जे असतात ते बाळाला काजळ लावण्यासाठी मनाई करतात. काजळ लावल्यामुळे मुलांच्या छोट्या बाळांच्या डोळ्यांना काय फायदा होतो? काजळ लावल्याने काय होत असते की जे मुलांचे डोळे आहेत त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. दृष्टी चांगली राहण्यास मदत होते आणि डोळे जे आहे ते तेजस्वी होण्यास मदत होते आणि लहानपणापासून जर तुम्ही काजळ मुलांच्या डोळ्यात लावत असेल, तर भविष्यातही मुलांना जो डोळ्यांचा आजार आहे, तो कमी प्रमाणात दिसून येतो. काजळचं सुद्धा एक अल्टरनेटिव्ह आहे, जे आपण लहान मुलांच्या डोळ्यामध्ये लहानपणापासून लावू शकतो. ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता एक गोष्ट तुम्हा सगळ्यांच्याच माहितीमध्ये असेल, की सगळीकडे असं म्हटलं जातं, की काजळ यासाठी लावायचं, की जे मुलांचे जे डोळे आहेत ते मोठे झाले पाहिजे. लहान मुलांचे डोळे काजळ लावल्याने मोठे होतात, हा जो एक मिथ आहे, तो खरा की खोटा? हे जे आहे, हे कम्प्लिटली खोटं आहे. म्हणजे की हे पूर्णपणे चुकीचं आहे, की काजळ लावल्याने मुलांचे जे डोळे आहेत ते मोठे होतात. बघा, तुम्ही काजळ लावा किंवा नका लावू, हा तुमचा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण काजळ लावल्याने कोणत्याही बाळाचे डोळे जे आहेत ते मोठे होत नाही. बाळाचे डोळे जे आहेत ते त्याच्या जेनेटिक्सवर अवलंबून असतात, की ते लहान असतील की मोठे असतील. ते त्याच्या जीन्सवर डिपेंड करते, नाही की तुमच्या काजळ लावण्यावर. आता बघूयात, की आपण कोणत्या प्रकारचं काजळ जे आहे ते मुलांच्या डोळ्यामध्ये लावायला पाहिजे. बघा, जे मार्केटमध्ये काजळ अवेलेबल असते त्यामध्ये केमिकल असते. बेस्ट आहे की तुम्ही घरी काजळ बनवा. अगदी शुद्ध गाईच्या तुपापासून काजळ घरी बनवा आणि ते काजळ तुम्ही आपल्या मुलांना डोळ्यामध्ये लावू शकता, की जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारचं जे आहे ते इन्फेक्शन नाही झालं पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचं रॅश नको व्हायला. म्हणून घरी शुद्ध देशी गाईच्या तुपापासून बनवलेलं जे काजळ आहे तेच मुलांच्या डोळ्यांसाठी अगदी सुरक्षित आहे. काजळ लावतावेळी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे? काजळ लावत आहे की तुम्ही आपल्या म्हणजे जेही काजळ लावणार आहे त्यांनी लक्ष द्या की त्यांची जे बोटाची नखं आहे ते वाढलेली नसायला पाहिजे. बोटाची जी नखं आहे ती कापूनच नंतरच तुम्ही बाळाला काजळ लावा, की जेणेकरून तुमच्या नखामुळे बाळाच्या डोळ्याला इजा होता कामा नये. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही बाळाला काजळ लावणार आहे
तेव्हा तुम्ही आधी स्वतःचे हात एकदम स्वच्छ धुवून टाका. म्हणजे की जर हाताला काही माती लागलेली असेल किंवा तुम्ही काही काम करत असेल, तर त्या गोष्टीचं इन्फेक्शन बाळाला होता कामा नये. म्हणून जेव्हाही बाळाला काजळ लावायचं आहे, स्वतःचे हात धुवा आणि त्यानंतर त्या हातांना ड्राय करा आणि मगच बाळाला काळजीपूर्वक काजळ लावा. सो जर आता कुणाला जर काजळ नाहीच लावायचा आहे लहान मुलांना, सो ते काय लावू शकतात? तर काजळचा अल्टरनेटिव्ह म्हणजे ज्यापासून आपण काजळ बनवतोय म्हणजे शुद्ध देशी गाईचं तूप, हे सुद्धा आपण मुलांच्या डोळ्यामध्ये लावू शकतो. ज्या प्रकारे तुम्ही बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ लावता, त्याच प्रकारे एक थेंब तुम्हाला तुपाचा लावायचा आहे, की जेणेकरून बाळाला काजळच्या ठिकाणी जरी तूप लावत आहे, तरी त्याच्या डोळ्याला जो आहे तो फायदा मिळाला पाहिजे. बाळाच्या डोळ्याला तूप लावून सुद्धा आपण सेम तेच आपल्याला फायदा मिळतात, जे आपण काजळ लावल्यामुळे मिळतात. सो हे मी नाही, हे डॉक्टर अजय दीक्षित सरांनी सांगितलेलं आहे, की आपण आपल्या बाळाला जे आहे ते काजळऐवजी जे शुद्ध गाईचं तूप आहे ते लावू शकतो. सो आता हे तुमच्यावर अवलंबून आहे, की तुम्हाला बाळाला घरी बनवून काजळ लावायचं आहे, की मग त्याऐवजी तुम्हाला गाईचं तूप लावायचं आहे. हे सगळ्यांचं आपापलं पर्सनल चॉईस आहे. जेही तुम्ही आपल्या बाळाला लावा, ते अगदी काळजीपूर्वक लावा आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.